गोलंदाजीसाठी येतोय। मोहम्मद इम्रान गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळेल, कारण महाराष्ट्रातील बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवत असतो। त्याचबरोबर फलंदाजीत देखील तेवढीच चांगली कामगिरी करतो, कारण 2 वर्षापूर्वी नागपूरची 3 लाखाची स्पर्धा त्यामध्ये फलंदाजाचा देखील पुरस्कार या खेळाडूने घेतलाय। असा हा औरंगाबादचा स्टार खेळाडू दाखल झालाय रत्नागिरी। पहिला चेंडू एक आगळी वेगळी शैली आहे, परंतु रत्नागिरीचा संघ देखील तेवढाच बलवान आहे, कारण स्थानिक संघ आहे या मैदानाचा पुरेपूर। तर आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते। स्ट्राइकवर बाळा सुर्वे, नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत इम्रान यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। पहा चेंडू पिचिंग झाल्यानंतर किती वळण घेतला होता आणि ही खासियत। या चेंडूला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, तोपर्यंत चेंडूची फेक मात्र अचूकपणे यष्ट्यांवर केली जाते, अपील केलं जाते आणि ती खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, तोपर्यंत चेंडूची फेक मात्र अचूकपणे। खेळाडू पहिल्या इनिंग मध्ये सचिन रमेश तेंडुलकर आणि DRS च्या माध्यमातून बाद होणारा सर्व विभागातून देखील खेळाडू मात्र आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। या चेंडूला मात्र अतिशय चांगल्या रीतीने टोलवलं जाते, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे आणि केली अचूकता दाखवली तर यश तुम्हाला मिळणारच। हा चेंडू जर पाहिलं तर थर्डमॅनच्या क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न होता आणि परंतु त्या ठिकाणी रोहन शिवाजी सावंत हे मात्र चेंडूवर आले रत्नागिरी नगरीमध्ये। खोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र टाकण्याचा प्रयत्न, वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकतोय हा गोलंदाज। प्रत्येक चेंडूवर वेगळ्या पद्धतीने गोलंदाज किफायतशीर गोलंदाजी करतायत। मोहम्मद इम्रान औरंगाबाद, सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा दाखवलं। या चेंडूला मात्र थोडंसं दूरवरून परंतु षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नजारा सादर केला, एक यश मिळालं। पहा जवगल श्रीनाथची आठवण